नमस्कार मंडळी. तर आज आपण कामानिमित्त कुर्ली या ठिकाणी आलो होतो. रसिक सहज म्हणाला, चल दादा आलोयस तर आपण आज एक कुर्लीतला हिडन स्पॉट भेट घेऊन येऊया. आणि तो हिडन जेम म्हणजे हे कुर्ला देवीचं जुनं मंदिर. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्णतः पाण्यात आहे. आता पाण्याची पातळी ही कमी झाली म्हणून आपण हे मंदिर पाहू शकतोय किंवा या मंदिरात जाऊ शकतो. साधारण गुडघाभर पाणी आता आहे मंदिरात जाण्यासाठी. परंतु पावसाळ्यात हे पूर्णपणे मंदिर बुडलेलं असतं. पूर्ण कळस नाही बुडत, पण मंदिर जे आहे ते बुडलेलं असतं. एवढं पाणी ह्या ठिकाणी असतं. आता हे मंदिर इथून प्रस्थापित झालेलं आहे. इथून हे मंदिर वरती गावात प्रस्थापित केलेलं आहे. त्या ठिकाणी जीर्णोद्धार झालेला आहे मंदिराचा. पण 1999 साली ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. ते हे मंदिर आजही सुस्थितीत आपल्याला इथे बघायला दिसतंय. तर असं हे आमच्या कुर्ला देवीचं जुनं मंदिर, जे की कुर्ली बॅक वॉटरमध्ये येतं. कुर्ली डॅम जो देवधर प्रकल्प म्हणून ओळखला जातो, त्याच्या बॅक वॉटरला ह्याच्या बरोबर मागच्या साईडला जर आपण बघाल, हा जो बांध दिसतोय तो डॅमचा बांध आहे, कुर्ली डॅमचा, ज्याला देवधर प्रकल्प म्हटला जातो, त्याचा हा बांध आहे. आणि हे आपलं कुर्ला देवीचं जुनं मंदिर, जे की आत्ता पाण्यामध्ये आहे. तर मंदिरात जाण्यासाठी साधारण एवढ्या पाण्यात आपल्याला जावं लागतंय. सध्या पायरीजवळ थोडं ह्याच्यापेक्षा जास्त आहे आणि आत्ता कमी होत आलंय. पाहू शकताय आमचा रसिक शूट करतोय. हे जे शूट आपण करतो ना, हे एक फक्त प्रसिद्धीसाठी नाहीये, तर ह्या एक जुन्या आठवणींचा कुठेतरी एक साठा आपण करून ठेवतोय. या गोष्टी माहित नाहीत रे बऱ्याच जणांना. इकडचे हे देवस्थान कारण हे जे आहेत ना, हे प्लेस कालांतरानंतर नष्ट होणार आहेत. हे काय राहणार नाही आहेत आपल्याकडे. भविष्यात पाण्याचा मारा किती सोशेल हे बांधकाम हे सांगू शकत नाही आपण. जीर्ण होऊन जातील. त्यांना बघायला तर आपण आता ह्या ज्या आहेत ना, ह्या आठवणी आपण साठवून ठेवतोय. ह्या अशा ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या आपण जतन करून ठेवण्याचा प्रयत्न करतोय, अशा प्रकारे व्हिडिओ किंवा फोटोज काढून. चला तर मंडळी, आता निरोप घेतो. बराच वेळ झाला आम्हाला येऊन, पुढे कामालाही जायचं आहे. तुम्हालाही फिरायला आवडत असेल तर नक्कीच या स्पॉटला व्हिजिट करा. खूप सुंदर स्पॉट आहे. फॅमिलीसोबत येऊन तुम्ही बघू शकता. हां, मात्र अट एकच की जागेचं पावित्र्य राखलं जाईल, याची मात्र काळजी घ्या. भेटू पुन्हा एखादा असाच नवीन कुठला तरी स्पॉट शोधून तुमच्या भेटीला नक्की येऊ. धन्यवाद.